महाराष्ट्र टीईटी व सीटेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा अस्थिसंस्था व त्वचा हा चॅप्टर आज आपण येथे क्लिअर करणार आहोत. आपण महाराष्ट्र टीईटी साठी स्पेशल महाराष्ट्र स्टेट बोर्डचे चॅप्टर वाईज PYQ सिरीज सुरू केली होती, ज्याच्यानुसार आपले 7 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत. 6वीच्या विज्ञान मधील हा जो आहे तो 8वा चॅप्टर आहे. याचे आपण PYQs पाहणार आहोत. तर आपण जो चॅप्टरचे PYQ बघतो 7-8च PYQ पाहत आहोत, पण त्याचं पूर्ण विश्लेषण पाहत आहोत. त्याच्यामुळे त्या चॅप्टरची आपल्याला डबल तयारी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला माहित आहे का किंवा होऊन गेले हे जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये छोटे छोटे कॉलम असतात, त्याच्यातूनच मोस्टली सरळ सेवेसाठी असो नाही तर टीईटी साठी असो क्वेश्चन पडत असतात. ते आपण पूर्ण कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे क्ष किरणाचा शोध कोणी लावला? क्ष किरणाचा शोध विचारलाय. इथे ऑप्शन पहिला आहे न्यूटन. न्यूटनने कशाचा लावला? गुरुत्वाकर्षणाचा लावला, माहित आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतेवादाचा सिद्धांत मांडलाय. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन नाही, हे 2 कटले. त्याच्यानंतर विल्यम कॉनरॅड रॉन्टगेन, तर हे ऑप्शन करेक्ट आहे. तर क्ष किरणाचा विल्यम कॉनरॅड रॉन्टगेन यांनी लावला. त्याच्यानंतर गॅलिलिओने टेलिस्कोप दूरदर्शिकेचा शोध लावला. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन नाही. या प्रश्नाचे उत्तर सी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाडांना मजबूती कोणत्या घटकामुळे मिळते? इथे प्रश्न विचारला हाडांना मजबूती कोणत्या घटकामुळे? तर ऑप्शन आहेत प्रथिने, कॅल्शियम, लोह, पाणी. तर हाडांना मजबूती कॅल्शियममुळे भेटत असते. दातांना कालच्या आपण टॉपिक मध्ये पाहिलं की दातांना आणि हाडांना कॅल्शियममुळे मजबूती मिळत असते. याच्यानंतर याचं स्पष्टीकरण पाहूया. इथे मानवी अस्थि संस्था याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगळे असते. सर्व हाडांचा मिळून एक सांगडा तयार होतो. या सांगड्यामुळे शरीराला आकार प्राप्त होतो. इथे काय सांगितलंय तर आपल्या शरीरामध्ये हाताचे हाडे, पायाचे हाडे असे पूर्ण हाडे मिळून एक सांगडा तयार होतो आणि त्याच सांगड्याने आपल्या शरीराला जो आहे तो आकार प्राप्त होत असतो. शरीरातील सर्व हाडे व कुरच्या एकत्र मिळून अस्थिसंस्थेची निर्मिती होत असते. इथे पुन्हा खाली काय सांगितलं पाहूया. हाडांची रचना कठीण असते. हाडे आपले टणक कठीण असतात. हाडे लवचिक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी बनलेली आहे. इथे आता महत्वाचं आहे. तर हाडांची रचना कशाने? अस्थिपेशी या जैविक असतात. तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज क्षार यासारख्या अजैविक पदार्थापासून पण हाडे बनतात. कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो. हा लाईन महत्वाची आहे. ही कॅल्शियममुळे हाडांना मजबूती येते. आणि अस्थिपेशी हा जैविक घटक आणि कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि खनिज क्षार हे अजैविक घटक हे मिळून आपली मानवी अस्थिसंस्था तयार होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोपर आणि गुडघा हे कोणत्या प्रकारचे सांधे आहेत? इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर कोपर आणि गुडघे हे जे आहेत, इथे ऑप्शन दिलेले आहेत. सांध्यांचे प्रकार आहेत. उखळीचे सांधा, बिजागिरीचे सांधे, सरकता सांधा, अचल सांधा हे सांध्याचे प्रकार आहेत. तर आपल्याला विचारलेलं आहे कोपर आणि गुडघा हे कोणत्या प्रकारचे सांधे आहेत? तर हे आहेत बिजागिरीचा सांधा. त्याच्यानंतर याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. इथे त्या सांध्यांचे प्रकार, सांधा म्हणजे काय, त्याचे प्रकारची थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर पहिल्यांदा सांधा म्हणजे काय? ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेले असतात त्या जोडणीला सांधा म्हणतात. तर इथे जे आहे हे असे हाडे जोडलेले असतात, त्या हाडे जोडण्याला सांधा म्हणतात. जिथे जिथे हाडे जोडलेले असतात, समजा कोपराला वगैरे किंवा खांद्याला जे सांधे जोडलेले असतात ते जे हाडे जोडलेले असतात त्यांना सांधे म्हणतात. तर इथे सांध्याचे 2 प्रकार दिलेले आहेत. चल सांधा, अचल सांधा. म्हणजे हाडांची हालचाल होते, उदाहरणार्थ हात, पाय यातील हाडे यांना चल सांधा म्हणतात. ज्या हाडांची हालचाल होत नाही, उदाहरणार्थ कवटीचे हाडे, खालचा जबडा हे असे जे आहेत त्यांचे हालचाल होत नाही म्हणून त्यांना अचल सांधे म्हणतात. इथे सांध्यांचे प्रकार दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे बिजागिरीचा सांधा. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडाची हालचाल एकाच दिशेने होते. या सांध्यांची हालचाल 180 च्या कोनात होते. उदाहरणार्थ कोपर
गुडघा. इथे सांगितले आहे आपलं कोपर पुन्हा गुडघा यांची जे हालचाल 180च्या 80 अंश कोनामध्ये होत असते त्यांना बिजागिरीचे सांधे म्हणतात. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे उखळीचा सांधा. तर या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडाची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. या सांध्यांना उखळीचा सांधा म्हणतात. उदाहरणार्थ खांदा खुबा म्हणजे 360 म्हणजे आपला जे गुडघा वगैरे आहे ते पूर्ण गोल फिरत नाही म्हणून ते बिजागिरीचे सांधे आणि हे उखळीचा म्हणजे पूर्ण गोल फिरते. खांदा खुबा उखळीचा सांधा चे प्रकार खांदा आणि खुबा हे आहेत. उदाहरणे दिलेले आहेत. त्यानंतर सरकता सांधा. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकावर सरकू शकतात म्हणजे ते फिरत नाहीत. 360 किंवा 180च्या कोनामध्ये फिरत नाहीत तर फक्त ते सरकतात थोडं थोडं. उदाहरणार्थ मनगट पायाचा घोटा यामधील सांधे. त्याच्यानंतर इथे हे अशा प्रकारे सांधा म्हणजे काय आणि सांध्याच्या प्रकाराची थोडीशी माहिती दिली आहे. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे दिलेला आहे की प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते हाडे सर्वात लांब आहे. हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो की शरीरातील सर्वात लांब हाड कोणते किंवा शरीरातील सर्वात छोटे हाड कोणते. तर इथे लांब हाड विचारलेलं आहे. लांब हाड ऑप्शन दिलेले आहेत बरगडी, मांडीचे हाड, कवटी, मणका. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मांडीचे हाड. हे जे आहे शरीरातील सर्वात लांब हाड आहे. याचं स्पष्टीकरण पाहू. इथे दिलेलं आहे. इथे आपल्याला माहित आहे का तुम्हाला या कॉलम मध्ये सर्वात लांब हाड आणि सर्वात छोटे हाड शरीरातील याची माहिती दिलेली आहे. आपल्या 2 कानामध्ये 3 हाडे असतात. त्यापैकी कडी म्हणजे हे स्टिरअप हे कानातील हाड आपल्या शरीरातील सर्वात लहान आहे. म्हणजे कानामधील कडी किंवा स्टिरअप हे जे हाड आहे ते शरीरातील सर्वात लहान हाड आहे आणि ते तांदळाच्या दाण्या एवढे व पोकळ असते. त्याचा आकार कडीसारखा असतो. कानामध्ये सर्वात लहान आहे त्याला स्टिरअप किंवा कडी म्हणतात. त्याच्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लांब व मजबूत हाड कोणते तर मांड्यामध्ये आहे. त्याला म्हणतात उर्विका. उर्विका हे मांड्यामधील हाड आहे आणि ते शरीरातील सर्वात लांब हाड आहे. त्याच्यानंतर इथे काही माहिती दिलेली आहे सांगड्याविषयी. आपला जे शरीराचा सांगडा आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे ते पण पाहूया आपण. इथे सर्वात पहिल्यांदा कवटीची अक्षीय सांगडा. सांगड्याचे 2 प्रकार आहेत उपांग सांगडा, अक्षीय सांगडा. तर अक्षीय सांगडाचे त्याच्यातील माहिती दिलेली आहे. डोक्याच्या व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी तयार होते. डोक्याची आणि हे चेहऱ्याची हाडे मिळून ही पूर्ण कवटी तयार होते. हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात. कवटीचे जे हाडे आहेत ते सपाट व मजबूत असतात. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही. कवटी आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवांचे रक्षण करते ते विचारलेलं आहे. मेंदूचे वगैरे रक्षण करते ना कवटी. तर इथे ते विचारलेलं आहे. तर कवटीमध्ये एकूण किती हाडे 22 असतात. तर हे हाडे सपाट असतात आणि हालचाल करत नाहीत. हा जो जबडा आहे हा जबड्याचा भाग सोडला तर बाकी कुठले हाडे या कवटीमधील हालचाल करत नाही असं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर छातीचा पिंजरा याच्याबद्दल माहिती इथे सांगितली आहे. इथे छातीमधील पिंजऱ्याची रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. पिंजऱ्यासारखी सॉरी. तर आपली जी छाती आहे तिथे पिंजऱ्यासारखी जी ही इथे दिलेली आहे ती अशी जी पिंजऱ्यासारखी रचना आहे त्याला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीमध्ये एक उभे चपटे हाड असते. हे जे उभे चपटे हाड आहे त्याला उरोस्थी म्हणतात. उभ्या चपट्या हाडाला उरोस्थी म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्याच्या 12 जोड्या या आडव्या चपट्या बरगड्याच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. छातीचा पिंजरा मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो आणि इकडून 12 24 आणि हे मधले जे आहे त्याला उरोस्थी म्हणले. असे एकूण छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडे असतात. त्याच्यानंतर आणि पाठीचा कणा याला जोडलेला असतो असे इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पाठीचा कणा याच्याविषयी इथे माहिती दिली आहे. कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. कुलपासारखी जी हाडे आहेत मणके म्हणतात याला. ही एकमेकाला जोडून पाठीचा कणा तयार होतो. पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती तर 32 हाडे पाठीच्या कण्यामध्ये असतात. इथे जे आहे कवटीमध्ये किती असतात 22 असतात. त्याच्यानंतर या छातीच्या पिंजऱ्याला किती असतात 25 आणि याच्यामध्ये 32 असे इथे आहे.
ही सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारोजूचे रक्षण करते. पाठीचा कणा कशाचे रक्षण करते? मेंदूतून निघणाऱ्या चेतारोजूचे संरक्षण करते. त्याच्यानंतर उपंग सांगडा. हात व पाय. मानवी शरीरात 2 हात व 2 पाय असतात. हात व पायांच्या विविध भागामध्ये अनेक हाडे असतात. ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेले असतात. इथे उपंग सांगड्याची थोडीशी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्वचेतील मेलॅनिनचे कार्य सांगा. इथे आपल्याला विचारलेलं आहे त्वचेतील मेलॅनिनचे कार्य विचारलं आहे. ऑप्शन आहेत घाम तयार करणे, त्वचेचा रंग ठरवणे, रक्त शुद्ध करणे, हाडे मजबूत करणे. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये मेलॅनिनचे कार्य विचारलेले असते. तर मेलॅनिनचे कार्य आहे त्वचेचा रंग ठरवणे, हे मेलॅनिनचे कार्य आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू. इथे त्वचेविषयी माहिती दिलेली आहे. त्वचेची कार्य, त्वचा म्हणजे काय, त्वचा कशी असते, त्वचेची रचना, अशी इथे वेगवेगळी माहिती दिलेली आहे. त्वचा ही सर्व सजीवांना शरीराचा एक महत्त्वाचा व मोठा अवयव असतो. त्वचेवर केस असतात, तर पायांच्या व हातांच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. त्वचा या अवयवामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. त्वचा हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. त्वचेमुळे आपल्याला कशाची? स्पर्शाची जाणीव होते. आपल्या शरीराचे संरक्षण त्वचा करत असते. शरीराच्या बाह्य आवरणालाही त्वचा असे म्हणतात. त्याची त्वचेची व्याख्या. त्वचेची रचना कशी असते? मानवी त्वचा ही मुख्यत्वे 2 थरांनी बनलेली असते. सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात. वरचे जे थर आहे त्याला बाह्य त्वचा म्हणत असतात. त्याखालील थराला अंतर्त्वचा असे म्हणतात. त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूंचे जाळे असते. त्यांच्या खाली उपत्वचीय थर असतो. ते शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करते. बाह्य त्वचेचे वेगवेगळे थर असतात. आता इथे आपल्याला त्वचेची रचना सांगितलेली आहे. इथे दाखवले बघा. सर्वात वरच्या जो त्वचा असते, इथे हे केस वगैरे दाखवलेत. आपल्या त्वचेवर केस असतात आणि त्याला म्हणतात बाह्य त्वचा, वरच्या त्वचेला. त्याच्यानंतर असते आंतरत्वचा. त्याच्यानंतर जे आहेत रक्तवाहिन्या वगैरे असतात आणि त्याच्यानंतर असते उपत्वचीय थर. उपत्वचीय जो थर आहे तो अंतरत्वचा आणि त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या, त्याच्या खाली जो असतो उपत्वचीय थर असतो. इथे त्वचेचे कार्य दिलेले आहे. शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे जे आहे ते रक्षण त्वचा करत असते. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्याचे काम त्वचा करते. ड जीवनसत्वाच्या निर्मितीचे काम सुद्धा त्वचा करत असते. खूप जास्त महत्त्वाचे आहे की ड जीवनसत्वाच्या निर्मितीचे काम त्वचा करत असते. त्याच्यानंतर शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवते आणि जे इंद्रिय संस्था किंवा शरीरातील अंतरंग आहेत त्याचे संरक्षण त्वचा करत असते. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण त्वचा करत असते. उष्णता, थंडी यापासून संरक्षण करणे त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून काम करते. म्हणजे स्पर्श जाणवतो आपल्याला त्वचेमुळे आणि उष्णता, थंडी यांच्यापासून सुद्धा आपली त्वचा आपलं संरक्षण करत असते. त्याच्यानंतर उन्हातून चालून आलो अथवा खेळत राहिलो तर आपण थकतो, पण त्याच वेळी आपली त्वचा ओलसर झालेली दिसते, यालाच घाम म्हणतात. इथे घामाचं थोडंसं विश्लेषण दिलेलं आहे. आपल्या त्वचेतील घाम तयार करणाऱ्या काही ग्रंथी असतात, त्यांना धर्मग्रंथी म्हणतात. घाम तयार करणारी ग्रंथी कोणती? तर धर्मग्रंथी. आपण उन्हात खेळलो किंवा इतर कारणाने शरीराला श्रम झाले की शरीराचे तापमान वाढते, तेव्हा घामाची निर्मिती होते व आपल्या शरीराचे तापमान मेंटेन राहते. आपल्या शरीराचे तापमान किती असते? तर 37°C जवळपास आपल्या शरीराचे तापमान असते. त्याच्यानंतर इथे मेलॅनिनचं सांगितलेलं आहे. आपण मागेच क्वेश्चन पाहिला होता मेलॅनिनचा. तर त्वचेच्या थरामधील पेशीतील मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होते. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा आणि काळेपणा ठरत असतो. वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांचे अतिनील किरणापासून संरक्षण करत असते. तर आपल्या जे त्वचेचा कलर आहे ते मेलॅनिनमुळे ठरत असतो. तसेच आपल्या कलरवर थोडासा वातावरणाचाही परिणाम असतो आणि सूर्याच्या अतिनील किरणापासून मेलॅनिन आपलं संरक्षण करत असते. त्याच्यानंतर इथे जो लास्ट पॉइंट आहे, माहित आहे का तुम्हाला? याच्यामध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे जनरल नॉलेज साठी. तर काय म्हणलेलं आहे ते पाहू. आपल्या केसांचा रंग मेलॅनिनमुळेच ठरतो. आताच आपण पाहिलं.
त्वचेचा रंग मेलॅनिनमुळे आणि केसांचा रंग सुद्धा सांगितलं मेलॅनिनमुळे ठरत असतो. काळे गडद केस हे शुद्ध मेलॅनिनमुळे होतात. तर भुरे पांढरट केस हे मेलॅनिन मधील गंधकामुळे आणि तांबडे केस हे मेलॅनिन मधील लोह असल्यामुळे होतात. तर इथे काय काय सांगितलं आहे की आपले जर समजा एखाद्याचे काळे जर केस असतील तर ते मेलॅनिनमुळे शुद्ध मेलॅनिन असते आणि त्यामध्ये जर थोडंसं गंधक वगैरे मिसळलं सल्फर तर पांढरटपणा येतो केसांना आणि म्हणजे कुणाचे भुरे वगैरे असतात तर ते सल्फरमुळे असतात आणि कुणाचे जर समजा तांबडट केस असले एखाद्याचे असतात थोडे थोडे लालसर केस तर ते मेलॅनिन मध्ये असणाऱ्या लोहामुळे होत असते. तर आपण अशा प्रकारे इथे 8वा जो चॅप्टर आहे त्याची पूर्ण रिव्हिजन केली आहे. तर अशाच पूर्ण चॅप्टरच्या सिरीजसाठी आणि बालमानसशास्त्रासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल थँक यू सो मच.